ओम श्री साईराम. रामकथा रसवाहिनी प्रकरण 3. प्रजोत्पत्तीची त्याची असमर्थता. लंकेच्या राक्षसराज रावणाने दशरथाची कीर्ती ऐकली होती. त्याच्या नसानसात मत्सर इतका भरलेला होता की त्याने योग्य अयोग्य कोणत्याही मार्गाने दशरथाचा नाश करण्याची योजना आखली. लढाई करायला उद्युक्त करण्यासाठी रावण कारण शोधत होता. एक दिवस त्याने दशरथाकडे दूत पाठवून सांगितलं की जर त्याने नजराणा खंडणी पाठवली नाही तर त्याला रणांगणात रावणाशी सामना करावा लागेल आणि स्वतःच्या रणकौशल्याची श्रेष्ठता सिद्ध करावी लागेल. अशा प्रकारचा संदेश हा आंतरराष्ट्रीय नीतिनियमांविरुद्ध होता. पण राक्षसांना काय नीतीची चाड. दूत असा संदेश देत असलेला पाहून दशरथ उपहासात्मक हसला. दूताच्या देखतच त्याने असे काही तीक्ष्ण घातक बाण लंकेच्या दिशेने सोडले की ते सरळ लंकेला पोचले आणि त्यांनी लंकेची दारं बाहेरून बंद करून टाकली. दूतांना उद्देशून दशरथ म्हणाला, महानुभाव, तुमच्या दुर्भेद्य नगरीचे दरवाजे मी बंद केले आहेत. कितीही प्रयत्न केले तरीही तुमच्या राजाला ते उघडता येणं शक्य नाही. तुमच्या मग्रूर राजाला माझा हाच नजराणा आहे. परतल्यावर दूतांनी रावणाला हा निरोप दिला तेव्हा खरोखरच बंद झालेले दरवाजे पाहून रावणाला धक्का बसला. सर्व नागरिकांच्या सहाय्याने रावणाने केलेले सर्व प्रयत्न दरवाजे उघडण्यास असमर्थ ठरले. रावणाची अशी मानहानी झाल्यावर आश्चर्यकारकरित्या ते बाण अयोध्येला परतले आणि दरवाजे उघडले गेले. तरीही जगातील सर्व राजांवर वर्चस्व स्थापन करण्याचं रावणाने ठरवलं. दैवी कृपेशिवाय वर्चस्व स्थापन करता येणं शक्य नाही हे जाणून तो गहन अरण्यात गेला आणि तपाचरणासाठी त्याने योग्य आणि पवित्र स्थान शोधून काढलं. रावणाचं तपाचरण एवढं तीव्र आणि समाधानकारक होतं की त्याला हवे ते वर प्रदान करण्यासाठी ब्रह्मदेवाला त्याच्यासमोर प्रगट व्हावंच लागलं. ब्रह्मदेव म्हणाले, रावणा, तुला जे काही हवंय ते माग. मी तुझ्या हृदयीच्या सर्व इच्छा पूर्ण करेन. दशरथाच्या हातून झालेला अपमान रावणाच्या मनात घर करून होता. त्याला वाटलं की दशरथाला त्याच्याहूनही अधिक पराक्रमी पुत्र होतील आणि त्याला स्वतः म्हणजे रावणाला अधिक अपमान सहन करावा लागेल. म्हणून त्याला हवा तो वर त्याने मागितला. भगवान, या तपश्चर्येचं फळ म्हणून दशरथाला स्वतःपासून संतती होऊ नये हाच आशीर्वाद मला मिळू दे. यावर ब्रह्मदेवाने ताबडतोब तथास्तु म्हटलं आणि आणखी काही काळ तिथे थांबलं तर रावण आणखी काही दुष्ट प्रार्थना करेल म्हणून ब्रह्मदेव लगेच अंतर्धान झाले. स्वतःच्या पराक्रम आणि यशाने उन्मत्त झालेला रावण गर्वाने आणि निर्भयतेने हिंडू लागला. मध्येच त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. आता दशरथ विवाहयोग्य वयाचा तरुण आहे. मी जर आता अशी काही युक्ती केली की दशरथाचा विवाहच होणार नाही तर मग माझी सुरक्षा दुप्पट भक्कम होईल, असा विचार त्याच्या मनात आला. नैसर्गिक राक्षसी सामर्थ्याने त्याने पाहिलं आणि जाणलं की कोसल राजकन्येबरोबर दशरथाचा विवाह होण्याची शक्यता आहे. या कारणास्तव त्याने त्या राजकन्येचाच शेवट करायचं ठरवलं. अशी म्हण आहे की विनाशकाले विपरीत बुद्धी. वेश बदलून त्याने लपत छपत कोसल राज्यात प्रवेश केला आणि राजकन्येला पळवलं. तिला एका लाकडी पेटीत घातलं आणि समुद्रात फेकून दिलं. परमेश्वराच्या इच्छेशिवाय कोणतीही गोष्ट होत नाही हे सत्य रावण जाणू शकला नाही. ब्रह्माची इच्छा काही वेगळीच होती. लाटेबरोबर ती पेटी किनाऱ्याला लागली. जिथे ती पेटी किनाऱ्याला लागली ते एक आल्हाददायक असं करमणुकीचं उद्यान होतं. दशरथाचा मुख्य सचिव सुमंत्र एकांतात राज्यकारभाराच्या प्रश्नावर चिंतन करण्यासाठी शांततेत सुट्टीचा दिवस घालवण्यासाठी तिथेच आला. त्याने ती पेटी पाहिली. पेटी ताब्यात घेऊन ती उघडली. पाहतो तर काय आश्चर्य! आत एक लावण्यवती दैवी तेज असलेली सुंदर आकर्षक डोळ्यांची मुलगी दिसली. सुमंत्राच्या मनात दयाभाव उत्पन्न झाला. मृदू गोड शब्दात तो म्हणाला, बालिके, तू या पेटीत कशी? काय घडलं? तिने उत्तर दिलं, महात्मन, मी कोसल देशाच्या राजाची पुत्री.
माझे नाव कौसल्या. मी या पेटीत कशी आले? मला इथे कोणी ठेवलं मला माहीत नाही. मी राजवाड्या सभोवतीच्या उद्यानात मैत्रिणींबरोबर खेळत होते. मला काय झालं ते आठवत नाही. तिच्या साध्या प्रामाणिक उत्तराने सुमंत्राला दया आली. तो म्हणाला, राक्षसांशिवाय असं रानटी कृत्य दुसरं कोणी करू शकत नाही. मानवी मर्यादेपलीकडे ते आहेत. मी तुला तुझ्या पित्याकडे नेतो आणि त्याच्या सुपूर्त करतो. माझ्याबरोबर चल. वेळ न दवडता गेलं पाहिजे. सुमंत्राने तिला रथात बसवलं आणि कोसल देशाकडे रथ वळवला. कोसल राजाच्या हाती तिला देऊन त्याला ठाऊक असलेली माहिती त्याने दरबारात सांगितली. राजानेही सुमंत्राला विविध प्रकारे प्रश्न विचारले. त्यावरून त्याला कळलं की सुमंत्र हा अयोध्येच्या सम्राट दशरथाचा मंत्री आहे आणि त्याचा राजा अजून अविवाहित आहे. हे कळल्यावर त्याला अतिशय आनंद झाला. तो म्हणाला, हे मंत्रीवर, आपण माझ्या कन्येचं विनाशातून रक्षण केलंत आणि तिला माझ्याकडे परत आणलंत. म्हणून तुमच्या राजाशीच तिचा विवाह करून देण्याचं मी ठरवलं आहे. कृपा करून आपण राजाला माझा हा प्रस्ताव निवेदन करावा. त्याने यथायोग्य रीतीने सुमंत्राचा आदर सत्कार केला आणि त्याच्याबरोबर योग्य भेटवस्तूसहित राजपुरोहिताला पाठवलं. सुमंत्राने दशरथाला सर्व घटनेचं सविस्तर निवेदन केलं. कोसल राजाच्या प्रस्तावावर संमतीदर्शक त्याने कोसलच्या राजपुरोहिताबरोबर आपल्या राजपुरोहिताला मंगल भेटवस्तू देऊन पाठवलं. दिवस आणि वेळ निश्चित करण्यात आली. सुबद्ध रचना केलेल्या हत्तीदल, रथदल, घोडदल आणि पायदल यांच्यासह दशरथाने कोसल राजधानीकडे प्रयाण केलं. त्याच्याबरोबरच्या संगीतवादकांच्या वाद्यांनी दशदिशा निनादल्या. अतिशय थाटामाटात आणि दिमाखात दशरथ आणि कौसल्येचा विवाह झाला. सुमंत्राला जवळ घेत कोसलराज म्हणाले, आपल्यामुळेच हा मंगल दिवस दिसला. अर्थातच परमेश्वराच्या इच्छेशिवाय कधीच काही घडत नाही. तथापि आपल्या ऋणातून मी कसा मुक्त होऊ? माझी कृतज्ञतेची भावना कशी व्यक्त करू? कृपया माझ्या प्रस्तावाचा आजच स्वीकार करून मान राखा. माझ्या राजधानीत आपलाही विवाह संपन्न व्हावा. जर आपली संमती असेल तर आजच त्या मंगल कार्याची सर्व व्यवस्था मी इथे करतो. दशरथ आणि सुमंत्राने या प्रस्तावाला संमती दर्शवली. गंगवंशाच्या वीरदासाच्या कन्येबरोबर सुमंत्र विवाहबद्ध झाला. एकाच दिवशी त्याच स्थळी राजा आणि मुख्य सचिवाच्या विवाहाची बातमी सर्व नगरात नव्हे सर्व राज्यात पसरली. राज्यभर आनंद आणि आश्चर्य पसरलं. विवाह सोहळा 3 दिवस चालला. नृत्य, नाट्य, संगीताने सर्व प्रजाजनांचं मनोरंजन केलं गेलं. दिवस आणि रात्र उत्साह आणि आनंदात पार पडले. नवपरिणिता राणी आणि दरबारीजन तसंच सुमंत्र आणि त्याची नववधू आणि सर्व लवाजम्यासह दशरथाने 4थ्या दिवशी अयोध्येकडे प्रस्थान केलं. प्रजेच्या जयघोषात त्यांनी नगरात प्रवेश केला. राजा आणि मुख्य सचिव यांच्या मंगल विवाहाने त्याच्या प्रजेत उत्साह संचारला होता. आवाज साथ देईनासा होईपर्यंत त्यांनी जयजयकार केला आणि ते रस्त्यांमध्ये आनंदाने नाचले. त्यांच्या नव्या राणीला पाहण्यासाठी ते रस्त्यावर रांगेने उभे राहिले. त्यांच्या येण्याच्या वाटेवर त्यांनी गुलाब पाण्याचा सडा घातला आणि कर्पूरारती ओवाळत त्यांचं स्वागत केलं. दशरथाने पुनश्च एकदा राज्याची धुरा खांद्यावर घेतली आणि प्रजेवर प्रेमाने त्यांची काळजी घेत राज्यकारभार करायला सुरुवात केली. आपल्या पत्नीसह कित्येकदा तो वनविहारासाठी जाई आणि आनंदात दिवस व्यतीत करीत असे. परंतु जसजसे दिवस, महिने आणि वर्ष उलटली तशी राजाच्या चेहऱ्यावर काळजीची दाट छाया दिसू लागली. अपत्यहीनतेचे दुःख त्याला सतावू लागलं. राजाने पुरोहित, पंडित आणि मंत्र्यांशी सल्लामसलत केली आणि तेव्हा त्याला कौसल्येची मनःपूर्वक केलेली प्रार्थना आणि सर्वांची संमती समजली. तेव्हा त्याने सुमित्राशी दुसरा विवाह केला. नावाप्रमाणे सुमित्रा दृढ मित्रत्वाच्या सद्गुणांसह राहू लागली. माता आणि अपत्यातील प्रेमबंधनापेक्षाही दृढतर बंधन कौसल्या आणि सुमित्रा यांच्यात होतं. दोघीजणी एकमेकींना जास्तीत जास्त आनंद देण्यासाठी झटत. दोघींमध्ये सहनशक्ती, अनासक्ती आणि दयाभाव खोलवर रुजलेला होता. परंतु कितीतरी वर्ष उलटली
तरी सिंहासनाला वारस मिळण्याची चिन्ह दिसत नव्हती. निराशेने दोन्ही राण्यांच्या संमतीने राजाने तिसरा विवाह केला. ती काश्मीरमधील कैकय्य राजाची अतिशय सुंदर कन्या कैकयी होती. तथापि आपल्या कन्येचा हात विवाहबंधनाने राजाच्या हाती देण्याच्या आधी कैकय्य राजाने काही अटी घातल्या. कैकयीच्या उदरी जन्मलेल्या पुत्राला राजसिंहासनावर आरूढ होण्याचा अधिकार असावा असा त्याने आग्रह धरला. हे जर अयोध्येच्या राजाला मान्य नसेल तर आपण संमती देणार नाही असं त्याने कळवलं. राजपुरोहित गर्ग यांनी अयोध्येला हा संदेश आणला. कैकय्य राजकन्येशी विवाह करण्याची राजाची मनोकामना कौसल्या आणि सुमित्रेने जाणली, कारण कैकयीच्या सौंदर्याची ख्याती त्यांनी ऐकली होती. आपल्या पतीच्या अत्यंत क्षुल्लक इच्छेचीही पूर्ती करणं हे पत्नीचं कर्तव्य आहे असं त्यांना वाटलं. त्यांना हे देखील निश्चित माहीत होतं की अयोध्येच्या राजवंशात धर्माचं उल्लंघन करून वंशाची उज्ज्वल प्रतिमा धूसर करणारा पुत्र कधीच होणार नाही. तृतीय पत्नीच्या उदरी जन्मलेला पुत्र सिंहासनाचा वारस होईल असं वचन जरी दशरथाने दिलं तरीही या वंशात जन्मलेला कैकयीचा पुत्र नक्कीच धर्मपरायणतेची प्रतिमाच असेल आणि त्याला अशा प्रकारचा कोणताही कलंक असणं शक्य नाही. म्हणून हात जोडून त्यांनी प्रार्थना केली, स्वामी, आपल्या आनंदाहून श्रेष्ठ असा कोणता आमचा आनंद असेल? कैकय्य राजाची ही अट तुम्ही मान्य करा आणि त्याच्या कन्येचं पाणी ग्रहण करून रघुवंशाचं सातत्य कायम राहील असं करा. यावर विचार करण्यात क्षणही दवडण्याची गरज नाही. राण्यांच्या या शब्दांनी राजाच्या आंतरिक आतुरतेला अधिकच उद्दीपित केलं. म्हणून राजाने राजपुरोहित गर्गांना पुष्कळ भेटवस्तू देऊन स्वतःची संमती कैकय्य राजाला कळवण्यासाठी परत पाठवलं आणि असाही निरोप पाठवला की विवाहविधीसाठी राजाही लवकरच पाठोपाठ येत आहे. हा विवाह दिमाखाने साजरा झाला. दशरथ आपल्या राजधानीत परतला. आपल्या 3 राण्यांसह रस्त्यामधून मिरवणुकीने जाताना तो तारकामधील चंद्रासारखा शोभून दिसला. प्रत्येकीला राजाकडून समान वागणूक मिळत होती. त्या तिघीही एकमेकींवर प्रेम करीत आणि परस्परांशी आणि राजाशी आदरानेच वागत. राजाविषयी त्यांच्या मनात पूज्य भाव होता आणि त्याला नाराज करण्याची त्यांना भीती वाटे. त्याच्या आकांक्षा उत्तम रीतीने पूर्ण करण्याचा त्या प्रयत्न करीत आणि त्यात आडकाठी न येऊ देण्याची त्या सर्वतोपरी काळजी घेत. कारण खऱ्या पतिव्रतेप्रमाणे त्या त्याचा देवाप्रमाणे आदर करीत. त्यांचं परस्परांवर इतकं प्रेम होतं की त्या तिघींची शरीरं निराळी दिसत असली तरी त्यांचा श्वास जणू एकच होता. वर्ष उलटली. राजा आणि तिन्ही राण्यांनी तारुण्य आणि प्रौढत्वाच्या मर्यादाही ओलांडल्या आणि वृद्धत्वाकडे झुकल्या. तरीही पुत्राच्या आगमनाची चाहूल नव्हती. त्यामुळे राण्यांच्या महालात आराम आणि सर्व सुखसुविधा उपलब्ध होत्या, तरीही अस्वस्थता, चिंता आणि निराशेने राण्यांची हृदय विदीर्ण झाली होती. एका संध्याकाळी अयोध्येचं भविष्य, समृद्धीची योजना आणि सुरक्षा योजनेवर राजा आणि तिन्ही राण्या विचारविनिमय करत होते. प्रत्येकजण सुखद आणि चतुराईने प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करीत होता. सरतेशेवटी प्रश्नाचं उत्तर न सापडल्याने जड अंतःकरणाने ते उठले आणि त्यांनी ठरवलं की कुलगुरू वसिष्ठांचा यावर सल्ला घ्यावा आणि त्यांच्या सल्ल्यानुसार वागावं. पहाटे अतिशय आदराने दर्शनासाठी वसिष्ठांना निमंत्रित केलं. विचारविनिमयासाठी इतर अनेक विद्वान पंडितांना आणि सल्लागारांना पाचारलं गेलं. त्यांच्यासमोर 2 समुद्रांच्या मधील प्रचंड राज्यावर, जिथे रघुवंशाचा अंमल चालत होता, तिथे राज्य करण्यासाठी वारस कसा शोधावा हा प्रश्न राजाने मांडला. यातून मार्ग काढण्यासाठी निराशेने वेढलेल्या दशरथाने सर्वांची करुणा भाकली. वसिष्ठांनी खूप वेळ विचार केला. सरतेशेवटी डोळे उघडून ते म्हणाले, राजा, असा शोक करू नकोस. अयोध्या निर्नायकी होणार नाही. स्वामीहीनतेचं वैधव्य तिला भोगावं लागणार नाही. राज्यभर आनंद, उत्साह आणि समृद्धी असेल. इथे नेहमीच उत्सवाचं आणि पर्णमय पताकांनी सदा हरित उल्हासमय आनंदी वातावरण असेल. ती सदाचरणाची रक्षणकर्ती असेल आणि आनंद संगीताने दुमदुमत राहील. अयोध्येच्या राजसिंहासनाला वारस म्हणून दुसऱ्या कोणत्या तरी वंशाच्या राजपुत्राला वाढवण्याच्या विचाराला मी अनुमोदन देऊ इच्छित नाही.
परमेश्वराचा कृपाप्रसाद ही अतर्क्य देणगी आहे. धर्मयुक्त आचरणाचं जे व्रत तू घेतलंयस त्यामुळे पुत्रप्राप्तीचा सर्वोच्च आनंद तुला नक्कीच मिळेल. आता यापुढे उशीर करू नकोस. विभांडकाचा पुत्र ऋष्यशृंग ऋषींना पाचारण कर आणि त्यांना अध्वर्यूचं स्थान देऊन पुत्रकामेष्टी यज्ञ कर. ताबडतोब यागाच्या सर्व विधी आणि संस्कारांसाठी योग्य ती व्यवस्था कर. पुत्रप्राप्तीची तुझी इच्छा निश्चितपणे पूर्ण होईल. वसिष्ठांचं हे ठाम, निश्चयात्मक आणि दिलासा देणारे शब्द राण्यांनी ऐकले आणि त्या आनंद निर्भर होऊन गेल्या. आशेच्या नूतन कळ्या त्यांच्या हृदयात उमलल्या. अंतःकरणपूर्वक प्रार्थना करीत त्या आपापल्या कक्षांकडे परतल्या. या कार्यासाठी विभांडक पुत्र ऋष्यशृंगांना निमंत्रण देण्यासाठी आणि त्यांना अयोध्येला घेऊन येण्यासाठी सर्वात योग्य दूत कोण होऊ शकेल याचा शोध दशरथाने घेतला. शेवटी अंग देशाचा राजा आणि आपला जुना मित्र अशा रोमपादाला त्याने योग्य सूचना आणि सामुग्री देऊन ऋष्यशृंग ऋषींना घेऊन यायला त्यांनी पाठवलं. त्याच वेळेला पवित्र शरयू नदीच्या काठावर यज्ञाची सर्व तयारी करवली. शास्त्रयुक्त आणि आकर्षक अशा यज्ञवेदी तयार करवल्या. सर्व नगर पताकांनी आणि पानांच्या माळांनी सुशोभित केलं. अपेक्षेप्रमाणे आपली धर्मपत्नी शांतेसह महान ऋष्यशृंग ऋषींनी अयोध्येत प्रवेश केलेला पाहून सर्वांना मोठाच आनंद झाला. राजवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर सम्राट दशरथाने ऋषींचं स्वागत केलं. विधिपूर्वक त्यांनी महात्म्याचं पादप्रक्षालन केलं. त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या पाण्याचे काही थेंब त्यांनी आपल्या डोक्यावर शिंपडून घेतले. तदनंतर वसिष्ठांच्या चरणी वंदन करून मनोवांछित यज्ञाच्या योग्य विधींविषयी ऋष्यशृंग ऋषींना विचारण्याची त्यांनी प्रार्थना केली. मंत्र्यांनी आणि विद्वानांनी त्यांच्या अधिकाराप्रमाणे आपापल्या स्थानी बसावं आणि राजानेही आपल्या सिंहासनावर बसावं असं ऋष्यशृंगांनी सांगितलं. नंतर त्यांनी या संस्काराच्या अनेक प्रक्रियांची आणि विधींची माहिती दिली, जी दरबारी पुरोहितांनी स्वतःच्या मार्गदर्शनार्थ टिपून घेतली. ही माहिती एवढी सविस्तर, तपशीलवार होती की यज्ञमंडपात आपण कोणत्या ठिकाणी बसायला हवं ते नक्की स्थानसुद्धा प्रत्येकाला कळलं. दुसऱ्या दिवशी बरोबर 7 वाजता यज्ञाला सुरुवात होईल असं ऋषींनी निश्चित केलं. क्षणार्धात ही बातमी सर्व नगरात पसरली. पहाट होण्यापूर्वी प्रत्येक मार्ग हिरव्या पर्णपताकांनी सजवला गेला आणि शरयूच्या तीरावर ज्या मोकळ्या पटांगणात यज्ञ होणार होता तिथे जाण्याचे मार्ग लोकांनी गजबजून गेले. आतुर प्रजाजनांच्या गर्दीने सर्व नदी किनारा गजबजून गेला. वैदिक मंत्रघोषात आणि बिगुल, तुतारी, रणशिंगाच्या नादात आणि प्रजाजनांच्या जयजयकाराच्या गजरात राण्यांसह राजाला घेऊन ऋषींनी त्यांची पत्नी शांता हिच्यासह मुद्दाम यागासाठी उभारलेल्या विशेष यज्ञमंडपात प्रवेश केला. ब्रह्मा किंवा यागाचा मुख्य आयोजक म्हणून ऋष्यशृंगांची स्थापना करण्यात आली. त्यांनी प्रत्येक विद्वानाच्या योग्यतेनुसार आराधना करण्याचे, वेदघोष करण्याचे, पाठ म्हणण्याचे आणि आवाहन आदी करण्याचं काम नेमून दिलं. अतिशय काटेकोरपणाने, भक्तियुक्त अंतःकरणाने आणि श्रद्धेने शास्त्रयुक्त विधिवत मंत्र म्हणून स्वतः ऋष्यशृंगांनी पवित्र अग्नीत आहुती दिल्या. शास्त्रात वर्णिलेल्या विधींनी अशा प्रकारे पोषण झालेल्या अग्नीतून विजेच्या लखलखाटाप्रमाणे नेत्रदीपक असा दिव्य पुरुष सर्वांसमोर प्रगट झाला. त्याच्या हातात स्वर्णमय पात्र होतं. हे पाहून पुरोहितांसह सर्व जनसमुदाय आश्चर्य, विस्मय आणि भीतियुक्त आनंदाने स्तब्ध झाला. अचानक आलेल्या गूढ आनंदाने त्यांची हृदय भरून आली. आनंदाने राजा राणींच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. त्यांनी त्या दिव्य पुरुषाला पाहून हात जोडून प्रार्थना केली. अविचलतेने शास्त्रात सांगितल्याप्रमाणे ऋष्यशृंगांनी यज्ञीय ज्वालेत हवी अर्पण करणं चालूच ठेवलं. अचानक प्रलयकाळी आवाज यावा त्याप्रमाणे आकाशवाणी झाली. ऋष्यशृंग तो संदेश ऐकण्यासाठी स्तब्ध बसून राहिले. आवाज घुमला, महाराज, या पात्राचा स्वीकार करा आणि त्यातील पायस प्रसाद समप्रमाणात आपल्या तिन्ही राण्यांना द्या. ते दिव्य पात्र राजाच्या हाती देऊन यज्ञज्वाळेतून निघालेला तो रहस्यमय दिव्य पुरुष ज्वालेतच अंतर्धान पावला. प्रजा, राजपुत्र, पंडित आणि पुरोहित
आदी ज्यांनी हे महान आविष्काराचं दृश्य पाहिलं होतं त्यांच्या आनंदाला मर्यादा उरल्या नाहीत. लवकरच यज्ञाचे उरलेले विधी उरकले गेले आणि देवानी दिलेले पवित्र पात्र हाती घेऊन महाराज मिरवणुकीने राजवाड्यात परतले. जय साईराम.